हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मी अश्विनी, तुमचं माझ्या अश्विन क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. मी आज तुम्हाला एक कटोरी ब्लाउज फोर्टक्सचं ब्लाउज दाखवणार आहे. पहा, एक मिनिट. हे पहा, मी हे स्टिच केलेलं आहे ब्लाउज. 36 साईजचा ब्लाउज आहे हे. त्याचं पाहू शकता. फ्रंट नेकला हात शिलाई केलेली आहे पट्टी लावून. या साईडलाही तसंच केलेलं आहे, पण डिटेलिंगसाठी लेस लावलेली आहे. पार्टीवेअर साडीवरचा ब्लाउज आहे हा. बॅक नेक पाहू शकता तुम्ही. किती सुंदर एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे हा ब्लाउज. आणि अशी नॉड लावून नॉडलाही असे गोंडे केलेले आहेत. पहा, अशा पद्धतीने. पहा, अजिबात शिलाई कुठूनही दिसत नाहीये. एकदम फिनिशिंगमध्ये अगदी गोंडे मी अगदी फिनिशिंगमध्ये लावलेले आहेत. स्लीव हाफच आहेत याच्या. आणि योगपट्टी ही मी आतल्या साईडनं जॉईन केलेली आहे. पहा, शिलाई केल्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर त्याचे धागे वगैरे निघायचं टेन्शन नाही. कस्टमरला एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे हा. पहा, अशा पद्धतीने. पहा, किती सुंदर फिनिशिंगमध्ये झालेला आहे हे ब्लाऊज तयार. बघा, आहे का? एकदम सरळ रेषेमध्ये फिटिंग आलेलं आहे. या साईड्स पण पहा, एकदम सरळ रेषेमध्ये फिटिंग आलेलं आहे. असे फिटिंग आलं ना की परफेक्ट ब्लाउज बसतात एकदम. आणि याला कफ वगैरे न लावताही, याला फोर्टक्स ब्लाउज आहे, याला कफ वगैरे न लावताही इतका सुंदर त्याला कप आलेला ना आहे ना की बसच. आणि सुंदर कप आला ना की मग समजायचं बाबा हा परफेक्ट ब्लाउज बसणार आहे त्या कस्टमरला, ज्याचा कुणाचा ब्लाउज असेल त्याला. आणि या ब्लाउजचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ हवा असेल, कटिंग स्टिचिंग मापं टाकण्यापासून ते कटिंग कसं करायचं, ते स्टिचिंग कसं करायचं, अगदी सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. कशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करू शकता, काय केल्यानंतर काय होतं, कशी केअर घ्यायची, हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओच्या खाली एक त्रिकोण दिलेला आहे. त्या त्रिकोणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ब्लाऊजचा कटिंग स्टिचिंगचे तसे मी 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचे फ्रंट पार्टचं कटिंग वेगळं, बॅक पार्टचं वेगळं, फ्रंट पार्टचं स्टिचिंग वेगळं, बॅक पार्टचं स्टिचिंग वेगळं, अशा पद्धतीने मी बनवलं आहे. ते चारही तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही घरून शिकत असाल तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. त्यामुळं तो व्हिडिओ अजिबात अवॉइड करू नका. या ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती सुंदर पप आला आहे या ब्लाऊजला. आणि त्यामध्ये मी कफी ॲड केलेलं नाही, तरी इतका सुंदर पप आलेला आहे. तुम्ही जर माझ्याप्रमाणे कटिंग केलं तर तुमचाही ब्लाऊजचा पप अशा प्रकारे येऊ शकतो. बघा, किती छान सुंदर फिनिशिंग आलेलं आहे. स्लीवचंही आणि नेकचंही पहा, तुम्ही पाहू शकता. बॅक नेकही तुम्ही पाहू शकता. बघा, किती सुंदर आलेलं आहे. डिटेलिंगसाठी मी डबल लेस ॲड केलेली आहे. पहा, तिथे जशी कस्टमरची ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज रेडी करावा लागतो. त्यांनी फक्त डबल लेस लावायला सांगितली होती, सो मी डबल लेस ॲड केलेली आहे. बघा, आणि काही लोक तर कमरेला डायरेक्टली स्टिच करून आतल्या साईडला फोल्ड करून पलटी करतात फॅब्रिक, पण मी तसं न करता पहा, अशा प्रकारे वेगळी कमरपट्टी लावून त्याला हात शिलाई घातलेली आहे. आणि योगपट्टीलाही पहा, मी आतल्या साईडला स्टिच घालेली आहे. बघा, अशा प्रकारे. आणि या ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता. आणि मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचाही ब्लाऊज अगदी सुंदरमध्ये रेडी होणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.